तुझ्याकडे माझे पैसे आहेत ना म्हणायचे 12 लाख रुपये, तू फक्त 20,000 रुपये दे म्हणायचे मला. ते भाऊ काय म्हणायचं, तू फाशी घे. आणि मग काय झालं सर, ते असं म्हणायचं ना, ते खूप रडायचे माझे मिस्टर. मग त्यांना असं वाटायचं की मी व्यसन केलं ना मला थोडा त्रास कमी होईल, कारण ते खूप डिप्रेशन मध्ये सर ते वेडे झाले होते, वेडे. बापरे. कारण की ते अंगावर जर घेतलं ना सर, तोंडावरच काढतच नव्हते. मी स्वतः त्यांचं मरण्यात ना माझ्या डोळ्यात मी बघायचे पण सांगू शकत नव्हते. 4 तास ऑपरेशन चाललं म्हणे त्यांचं. सर मी घरी गेले, एकटीच राहते ना मी घरी. मी खूप रडले सर. माहित नाही पुढं काय ते. मला तर नवऱ्याला पाहू दिलं नाही की माझ्या नवऱ्याच्या तिकडं मौतीला येऊ द्या मला. शेवटची माझी इच्छा आहे म्हणलं. त्या म्हणल्या की ते येऊ देत नाहीत लोक तुला. व्हिडिओ कॉल केला त्यांनी एका पोलीसवाल्यांच्या फोनवरती लेडीजच्या. बघ म्हणे. सर मी बघितलं ना, ते नाकात कापूस वगैरे घातलेला. मी जमिनीवर पडून रडत होते पोलीस स्टेशनमध्ये. घरी गेल्याच्या नंतर ज्यावेळेला मी मनी मंगळसूत्र तोडलं माझ्या हाताने संध्याकाळी नवरा वारल्याच्या नंतर माझा, आणि स्वतः हातानेच माझे जोडवे काढले. वकील म्हणला तिच्या लग्नाचे पुरावे काय काय ते विचार. हे लग्न केलेला पुरावा आहे. घरी गेल्याच्या नंतर ज्यावेळेला मी मनी मंगळसूत्र तोडलं माझ्या हाताने संध्याकाळी नवरा वारल्याच्या नंतर माझा, आणि स्वतः हातानेच माझे जोडवे काढले. आणि जोडवे माझ्या नवऱ्यांनी त्याच्याच आधी मला केले होते 7-8-10 महिन्यापूर्वी. ते नवे जोडवे तसे ते डब्बीमध्ये येतात. आणि पण आता पण माझ्यापाशी डब्बी आहे ती. त्या डब्बीमध्ये ते जोडवे आहेत त्यांनी केलेले, पायातले चेन नवऱ्यांनी माझ्या. खूप प्रेम करायचे. हा खूप खूप. म्हणजे नाही का सर, मी त्यांना राम म्हणायचे ना, तर ते मला बाई म्हणायचे. बाईशिवाय बोलतच नव्हते कधीच. बाई बाईच करायचे ते मला. खूप जीव लावायचे. म्हणजे अख्ख्या बहिणीमध्ये म्हणलं तर मला जीव लावायचे. माझ्या बहिणीनं तरी समजा नाही का कुठं जाऊ नको कुठं असं, पण मला कधीच त्यांनी बंधन घातलं नाही. पण आपण चुकीचं कधीच वागलो नाही. मग पुढे कशा गोष्टी होत गेल्या? मग नंतर मग काय झालं, दुसऱ्या दिवशी ते स्टेटमेंट घेतलं माझं पोलिसांनी त्या दिवशी दिवसभर. म्हणले उद्या लवकर ये म्हणे. मग मी उद्या पण गेलं. सर काय झालं, तर ते सांगायचे कसा पडला काय पडला, त्यांचं ते तपास करायचे. CCTV तपास करा, हे करा ते करा, असं करायचे ते. मग करता करता काय झालं, म्हणलं काय झालं सर, माहित नाही. म्हणलं सर माझ्यावर तर हे मदत बायकोनी मारलं, मला याच्यातून बाहेर काढा म्हणलं सर. मला तर काय माहित नाही हो म्हणलं सर. तुमचे मी आयुष्यभर उपकार विसरणार नाही म्हणलं. मी तुम्हाला API या नात्याने बोलत नाही म्हणलं त्या सरांना, की मी तुम्हाला भाऊ या नात्याने सांगते. माझ्याकडे आज पैसा नाही, वकील नाही, सपोर्ट पण कुणाचा नाही म्हणलं. मी एकटी आहे म्हणलं, आणि मी एकटीच होते सर. मग मी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बघतो म्हणे आम्ही. आणि माझा फोन घेतला. मग त्यांनी माझा फोन तपासला. माझ्या फोनमध्ये काही नव्हतंच. तर मग फोन घेतल्याच्या नंतर मग मला तिसऱ्या दिवशी सुतक भेटतं ह्यांचं, बरोबर, तर माझ्या मिस्टरांचं. तर ते कपडे वगैरे घालून आले चांगले माझा धीर ते. आणि आल्याच नंतर म्हणतात तेवढं आपलं बघा ना म्हणतात, आणि हातामध्ये हात द्यायला लागले तिथं डिपार्टमेंटच्या. आणि मी PSIच्या पायापाशी बसलेली, वेड्यासारखी बसलेली, पिशवी घेऊन जायची. मी तयारी केली होती. ह्यांनी मला म्हणलेत ना तू जेलमध्ये टाकेल, यंत्रणा यांच्या बाजूने, सगळी सिस्टीम यांच्या बाजूने, उद्या मला जेल होणार, 100% होणार मी म्हणायची. खोट्या गुन्ह्यामध्ये असे कितीतरी लेडीज आणि पुरुष आता पण जेलमध्ये आहेत. आणि माझ्याकडे काय म्हणायची, आज माझ्याकडे 1 रुपया पण नाही. कोण मला बाहेर काढणार ना. सरकार, पोलीस त्यांच्या बाजूनी, पैसा त्यांच्याकडे, ताकद त्यांची, आपल्याकडे काहीच काय. आणि मला वकील पण नाही ना सर. वकिलाला काय देऊ मी, एकटीच ना, मी काय बोलणार, ती एकटी बोलणार. मग मी त्यांना म्हटलं काही पण असं तर म्हटलं सर मला बाहेर काढायच्या तू. ते पोलीस म्हणतो मला तुझ्यावर 302 आहे म्हणे. 302 आहे म्हणे तुझ्यावर. तर काय व्हायचं सर, त्यावेळेला मी जेवण करत नसायची ना. तर मग मला पाणी पिलं की वॉशरूमला यायचं. मग मी म्हणायचं सर वॉशरूमला जाऊ. ते पोलिसाला काय म्हणायचं मला हवं तर, की पाणी कशाला पिते म्हणे, तुला वॉशरूम आहे तिथं. अरे मी जे गुन्हा केलेलाच नाही त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही मला असेच छेड करताय का त्या लेडीजचा, ते कुठेतरी चुकत नाही का. आणि पायापाशी असं बसून ठेवायचे. बापरे.
संध्याकाळी 6:30-7 वाजता जाऊ घरी हा उद्या लवकर ये म्हणायचे. आणि त्यांनी मला सर त्यानंतर रूम खाली करू देण्यात. मग घरी आले मग चेकिंगसाठी माझ्या घरी. हा घरी आले. माझ्या घडीचा बेल्ट माझ्या मिस्टरांनीच मला घडी घेतलेली. त्याचा एक बेल्ट होता ग्रीन कलरचा. ही घडी कुणी घेतली, हे कपडे कुणी घेतले, हे कुणी घेतलं म्हणलं माझ्या मिस्टरांनीच घेतलेले आहे ना. बरोबर. हा तर उलटे सुलटे मला प्रश्न विचारायला लागले घरी येऊन. बरं घरी आले तर आले, लेडीज नाही आली. कशा प्रकारचे प्रश्न की नाही का तुझं इथं लफडं होतं का, की तुझा नवरा असा, तुझा नवरा तसा, त्याचा पॅटर्नच सांग. आता ते एवढे डिप्रेशन मध्ये होते, मला खरंच माहित नव्हतं माझ्या नवऱ्याचा मोबाईलचा पॅटर्न. हा की कारण त्यांना असं वाटतं असं कदाचित की माझा भाऊ मला मेसेज करतो, असं वाटतं असं त्यांना कुठेशी तरी. म्हणजे तुम्ही त्यांच्या मोबाईल मध्ये कधी काय बघितलं? नाही, कारण ते संशय घेण्यासारखं नव्हतंच ना सर. कधी काय म्हणजे काय कधीच नव्हतं. आणि माझ्या पण मोबाईल मध्ये नाही, त्यांच्या पण फोन मध्ये नाही. हा कधीच असं नव्हतंच की हे संशय घेण्यासारखं आहे म्हणून. बरोबर. आता संशय घेण्यासारखं असं तर आपण चेक करेल ना. बरोबर. त्यामुळे कधी वेळच आली नाही ना. वेळच आली नाही. बरोबर आहे. कधी जर फोन आला तर त्यांच्या फोनवर माझ्या मैत्रिणीचा किंवा माझ्या घरच्यांचा आम्ही बोलायचो अर्धा 1 तास. पण फोन बघण्यापर्यंत काय ना. ते जास्त घरी म्हणजे कामावरच राहायचे, त्यामुळं फोनचा एवढा प्रसंग येतच नव्हता. माझ्याकडे पण फोन होता. अच्छा. हा घरी आले ते कॅलेंडर पाहिले सगळं. कॅलेंडरवर मी लिहून ठेवलं होतं दुधाचं बिल आणि असं बिल लिहून ठेवलं होतं. सरोजा असं श्रीराम ह्या तारखेला गेलेत घरातून, म्हणजे नाही का असं त्यातून लिहून ठेवलं होतं मी, कारण ते घरी जातो म्हणायचे ना. हा तर ते पोलीसवाले मला म्हणायचे की हे तुझंच अक्षर आहे का सांग, लिह इथं सरोजा लिह. असं मला म्हणजे लिहू म्हणजे पेन द्यायचे, ही पेन घे, दुसरी पेन घे, तिसरी पेन घे, असं करायचे मला. म्हणजे मुद्दामून मला त्या खोट्या गुन्ह्यामध्ये कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न ह्यांचा. बर. मग पुढे कसं घडत गेलं? पुढे मग रूम खाली करू देत नव्हते. रूमला 8,000 रुपये तरी भाडं होतं, लाईट बिल पाण्याचं सगळं मिळून. मी म्हणायचे मला रूम खाली करू द्या. ते पोलीसवाले म्हणायचे रूम खाली नाही करायची, त्यांना पहिला हक्क सोड करून दे. कसं आहे त्यांचा पण मुलगा गेला, त्यांना कुठेशी तरी रोष आहे म्हणायची तुझ्यावर. तर सर मी म्हणायचे तुम्हाला काहीच माहिती नाही, कारण की त्या लोकांना जर मुलाबद्दल एवढं प्रेम दयामाया असते तर माझा नवरा 20-20 आणि 12-12 रुपयासाठी रात्रीचं 12-12 वाजेपर्यंत ऑर्डर मारतो म्हणायची. आज तो कोट्यावधीचा मालक आहे माझा नवरा म्हणायची. हा माझ्या नवऱ्याला आज घालायला फक्त 2 किंवा 3 ड्रेस आहेत, कारण की माझा नवरा एवढा म्हणजे डिप्रेशन मध्ये गेला होता, मी सांगू नाही शकत म्हणायची तुम्हाला. आज माझं कुंकू पुसलंय, ठीक आहे, माझा मुलगा असता तर मला पण कुठं वाईट वाटलं असतं, पण माझ्या मुलाने ही चुकी केली म्हणून मी कुठेशी तरी त्याला माफ केलं असतं की वेगळ्या जातीच्या मुलीसोबत लग्न केलं म्हणून एवढं त्याला त्रास देणं असतं का म्हणलं. सर मला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा म्हणलं ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार. त्यांना मी म्हणाले पोलिसांना, नाही म्हणे तुझ्यावर 302 असेल तर तू त्यांच्यावरती कसं काय गुन्हा दाखल करू शकते. हा म्हटलं करायचं आहे मला. 15 वर्षात त्यांनी घरात घेतलं नाही म्हणलं, म्हणून करायचं आहे मला. माझ्या नवऱ्याचं मृत्यू झाला त्या दिवशी म्हणलं मला त्यांनी शेवटचं म्हणलं मौतीला पण येऊ दिलं नाही म्हणलं. बरोबर. माझ्यासाठी किती वेदनादायक असं म्हणलं सर ते. मी आजारी होते त्यावेळेला. अच्छा. हा म्हणजे मला उभं पण राहावं वाटत नव्हतं. आता माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं 7 तारखेला. त्यानंतर मला वाटतंय माझं स्टेटमेंट घेऊन ठेवलं. पण त्यावेळेला ना सर मी एवढी शुद्धीवर होते की मी काय बोलते मला सगळं माहिती होतं. पण माझं स्टेटमेंट सर ते तशी मी म्हणलेच नाही असं की माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गाडीची मूठ लागून त्यांचं निधन झालं म्हणून. माझं स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी मी तेव्हा गेले ना, सही कर म्हणे इथं. सर मी सही केली, मला तरी काय माहिती ना सर. अच्छा. हा ओके. म्हणजे ते तुम्हाला वाचून दाखवलं नाही? काहीच नाही. बापरे. आमचा एवढा प्रयत्न आहे की तुला यातून बाहेर काढतो आम्ही, मग तुझ्या दिराला बोलवतो म्हणले. ठीक आहे म्हणलं. हे काय सगळं प्लॅनिंगनी चाललं होतं? हा सगळं ह्यांचं प्लॅननुसार होतं सर हे सगळं. अच्छा. हा मग तिथं तुम्हाला अजून काय काय बोलले तिथं? मग तिथं बोलले हक्क सोड करून दे. तर हो म्हटलं सर ठीक आहे. मी काय करू म्हणलं सर, प्रॉपर्टी घेऊन माझा सोन्यासारखा नवरा गेला म्हणलं. बरोबर. नाही घेणार म्हणलं मी प्रॉपर्टी त्यावेळेला. सर मी असं म्हणल्याच्या नंतर मग मला कुठंतरी असं पण वाटायचं 10-10 रुपयासाठी एखादा माणूस ऑर्डर मारतो, झोमॅटो, स्विगी, ब्लँकेट. तर
अशी वेळ त्याच्यावर माझ्यामुळेच आली ना. साहजिक आहे, 101% माझ्यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली. त्याने जर त्याच्या जातीच्या मुलीसोबत लग्न केलं असतं, त्याला असं दारोदार फिरावं नसतं लागलं माझ्या नवऱ्याला. आणि तो आज मेलाय तो माझ्यामुळंच. कारण की जर त्याला जर जातीच्या मुलीसोबत लग्न केलं असतं, त्याला मान सन्मान सगळं भेटलं असतं. त्याने केवळ आज दलित मुलीसोबत लग्न केलं म्हणून त्याला गाव सोडून, त्याला प्रॉपर्टी सोडून, घरदार सोडून, नातेवाईक सोडून हाकलून देण्यात आलं ना. मग मी म्हटलं हक्क सोड करून देते. मी गेलेच नाही सर. नंतर गेले नाही. मग नंतर मला फोन आला. म्हणल्या तुम्ही आलेच नाही, तुमच्या दिराला बोलवतो या. म्हटलं ठीक आहे येते. म्हटलं सर हो येते म्हणलं. मला असं वाटायचं मी जर ह्यांना टाळाटाळ करतो हे मला उलट म्हणते की तूच मारलं तुझ्या नवऱ्याला, असं मला भीती वाटायची. म्हटलं हो सर येते म्हटलं. आणि मी गेल्याच्या नंतर मग सरांना म्हटलं सर मला इथून बाहेर काढा, माझ्याकडे पैसे पण नाहीत. तर हो म्हणले, त्याला बोलवतो म्हणले. आणि तो पोरगा काय म्हणला, दीर म्हणे 1 रुपया पण देत नाही म्हणे तुला, पौलला चल हक सोड करून दे म्हणले. अच्छा. हा. तर मग समोरासमोर बसवलं आम्हाला. बसवल्याच्या नंतर मी म्हटलं सर थोडे तरी द्या ना भाऊ. म्हणजे मी म्हणल्या, कारण माझ्यावर ऋण पाणी पण झालं ना सर, रूमचं भाडं झालं, माझे मिस्टर कामाला नव्हते 2 महिने. तर थोडे तरी द्या म्हणायची मी. नाही म्हणे 80,000 रुपये देतो म्हणे. म्हणजे 15-16 वर्ष मी संसार केला, त्याचे यांनी 80,000 रुपये बोली लावली. तिथं मग सौदा करायला लागलेत. मग आता 1.5 लाख देतो, आता 1 लाख देतो, आता 2 लाख देतो, 4 लाख देतो. मी म्हटलं 5 लाख तरी द्या. मला असं वाटायचं ना की माझं भविष्य काय पुढं. घर नाही, दार नाही, सोनं नाही, सोनं पण ठेवलेलं, ऋण पाणी झालं, 1 रुपया पण नाही. मी उद्याच कशावर जगू मी, असं मला वाटायचं. म्हणलं बाबा 5 लाख रुपये द्या. हो म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी गेला तो वकिलांकडे. मग दीर वकील म्हणला तिच्या लग्नाचे पुरावे काय काय ते विचार. तर मी म्हटलं लग्नाचा पुरावा माझ्याकडे नाही. त्यावेळेला नव्हता सर, कारण की माझे आम्ही बीडला जात असताना ते बॅग मध्ये हरवला किंवा काय झालं मला काय माहित नाही. लागणारे पुरावा असं कधी माहीतच नव्हतं आयुष्यात. बरोबर. आपण एका माणसाला पाहिलं ना त्यालाच निवडलं होतं मी. आपल्या प्रॉपर्टीशी काहीच घेणं देणं नव्हतं त्या. बरोबर. हा. तर मग पुरावा नाही म्हटलं की तो दीर म्हटला पुढची प्रोसिजर नाही होऊ शकत म्हणे, 1 रुपया पण नाही द्यायचा म्हणे हिला आता. अच्छा. हा. आता हिला 1 रुपया पण नाही द्यायचा. हिचं काही त्याच्याकडे नाही म्हणे, कसं काय द्यायचा म्हणे हिला पैसे, नाही द्यायचे म्हणे. मग मी नंतर गेलेच नाही पोलीस स्टेशनला. ओके. मग गेले नाही मी. माझ्यावर नंतर माहिती अधिकार टाकायला लागले ते. अच्छा. हा. आमच्या पोराला आमचं पोरगं मेलं आणि ही बाई आमच्या पोराची गाडी घेऊन पळून गेली म्हणे. काही पण म्हणजे काही पण अलिकेशन गाडी घेऊन पळून गेली म्हणे ही बाई. बापरे. हा. माहितीच्या अधिकार माझे धीर तो टाकायला लागले. मग मला पोलीस स्टेशनवरून फोन आला एका दिवशी. मग आल्याच्या नंतर मग ते साहेब मला बोलले की सरोजा बोलताय का. म्हटलं हा. तर तुमची गाडी कुठे. आता मला कसं झालं तर थोडं मी शिकले सर, ते घरात राहून थोडं बघलं, थोडंसं नाही का वकिलांचे ते कलम आर्टिकलचे ते सगळे थोडं शिकले मी त्या 8-10 महिन्यामध्ये. हा. की कशाने काय होतंय, पोलीस लोक आपल्याला ठेवू शकतात का पोलीस स्टेशनला, नोटीस शिवाय आपल्याला अटक करू शकतात का. म्हणजे मी थोडं शिकले त्याच्यामध्ये. मला फोन आल्याच्या नंतर मग मला म्हणाले गाडी कुठे. म्हटलं माझ्याकडे आहे. तर नाही म्हणे मागतायत गाडी. कोण. तुझे सासरे दीर. तर म्हटलं त्यांना विचारा त्यांच्याकडे गाडीचा पुरावा काय त्यांनी घेतलेला. नाही त्यांच्याकडे काहीच नाही. मग म्हटलं तुम्ही मला फोन का केला, असा कुठला कायदा आहे तुम्ही लेडीजला फोन करू शकता, माझ्यावर FIR आहे म्हणे. नाही. मग फोन का केला. अहो तुम्हाला चांगल्यासाठी फोन केला, त्यांनी विचारायला सांगितलं. ते तुम्हाला काही पण सांगतील म्हटलं. मग म्हटले की विचारायला लागले ते. पहिला आवाज उठवला मी. थोडंसं धाडस आलं सर मला. आता मला लढायचंय. कारण की मी 3 महिने न अन्न पाणी खाता फक्त पाण्यावरती फिरत होते, वेळी झालते मी. हा. म्हणजे ढकलून दिलं तरी मी पडेल. बापरे. केळी असायची ना, मी केळी गिळायची की मला जर चक्कर आली ना पडले तर लोक मला उद्या मारून टाकतील, यंत्रणा हलवली अशी ह्यांनी, असं मला वाटायचं. आवाज उठवला, घाबरायचं नाही म्हणलं. नवरा गेला ना म्हणलं, मी गेले तरी पण काय फरक नाही म्हणलं. आता मला मागं पुढं नाहीच ना कुणी म्हणलं जाण्यासारखं. बरोबर. मी गेले पोलीस स्टेशनला. त्यांना खूप बोलले. म्हणलं बाबासाहेबांचा कायदा वाचलाय. तर हो. मी म्हटलं मी जय भीम आहे म्हणून ते मला त्रास देत आहेत म्हणलं. नाही मॅडम मी पण जय भीम आहे. काय केलं म्हणलं तुम्ही माझ्यासाठी. मग मला त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवत होतं म्हणलं. का म्हणले नाही त्यावेळेला की ह्या खुर्चीची जाण राखून मला बाबासाहेबांमुळे खुर्ची भेटलेली आहे की ह्या मुलीला असा त्रास देऊ नका म्हणून.
किंवा ह्या बाईला त्रास देऊ नका म्हणून. ती जाण असती तर तुम्ही फोन केलाच नसता. केलं नसतं म्हणलं. आणि मी स्पष्ट बोलले सर त्यांना, बिस्किट टाकलं म्हणून तुम्ही पळालात म्हणलं. बरोबर. तिथं बोलले मी पोलीस स्टेशनला जाऊन. वा. हा, जर माझ्या बाबासाहेबांना जर असं कुणी बिस्किट टाकलं असतं ना म्हणलं, ते आज एवढ्या पदावर नसते म्हणलं. एवढं लक्षात ठेवा. हिंदू कोडबिल वाचलं म्हणलं. हिंदू कोडबिल मध्ये असं आहे म्हणलं, जे पतीचं असन ते पत्नीचं आहे. बरोबर. ज्या दिवशी माझ्या नवऱ्याची मी विधवा झाले त्या दिवशी कायद्याने मला ती प्रॉपर्टी भेटणार म्हणलं. माझ्या नवऱ्याची गाडी तुम्ही काय बोलता म्हणलं, सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याची भेटणार म्हणलं. हा, नाही मॅडम तुम्ही तुमचे घरचे मिटवा. नाही म्हणलं, घरचे नाही, तुमच्या सगळ गुन्हे दाखल करते म्हणलं मी आता, कारण त्यावेळेला मला खूप त्रास झाला म्हणलं. बरोबर. मी असं बोलले त्यांना. एवढं पाया पडून, हा, पाय म्हणजे हात जोडून पायाखाली पडून विनवणी करत होता. हो हो. त्यावेळेला मला कुणीच मदत नाही, कुणीच मदत केली. मग मी असं बोलल्याचं मी धाडशीनं बोलले. एक तर म्हणलं हे मला आत टाकतील म्हणलं. आत कसे टाकतील म्हणलं, कारण की ह्यांच्याकडे पुरावा लागतो. आणि सरांसमोरच एक व्यक्ती बसलेला होता, म्हणजे तो व्यक्ती पण चांगलाच होता. बर. हा, तर मी म्हटलं मी आज म्हणते ह्या माणसाने मर्डर केला, ह्याला तुम्ही बंदोबस्तामध्ये ठेवा. तुम्ही ठेवणार कसं काय पॉसिबल आहे? मग मला का ठेवलं म्हणलं, मला का ठेवलं? त्या लोकांनी म्हटलं तुम्हाला की हिने हिच्या नवऱ्याचा मर्डर केला, तुम्ही मला बंद ठेवलं म्हटलं. मग मी म्हणते ना त्यांना टाका आतमध्ये. कायदा सगळ्यांना सर्व सारखा असायला पाहिजे ना म्हटलं. मला कुणाचा सपोर्ट नाही म्हणून तुम्ही मला त्रास देता का म्हटलं एखाद्या लेडीजला. मग नाही मॅडम असं आम्ही करू शकत नाही, वरिष्ठांशी बोला. नाही म्हटलं, वरिष्ठांशी बोलायचं असं तुम्ही त्याच वेळेला म्हटलं असत की वरिष्ठांशी बोला म्हणून. हा, मग मी घरी निघून आले. घरी निघून आल्याच्या नंतर सांगा म्हटलं गाडी देत नाही म्हणून. हा, मग घरी निघून आल्याच्या नंतर मग काय केलं सर मी, मला त्यानंतर फोन नाही आला. आलाच नाही त्यानंतर. मग मी काय केलं, माहिती अधिकार एक टाकला. माहिती अधिकार असं टाकलं की माझ्यावर खरंच FIR अर्ज काय आहे का. मी माहिती अधिकार टाकला. जेवढे काय माझ्यावर FIR अर्ज, जे काही डॉक्युमेंट्स असतील माझ्या मिस्टरांच्या बाबतीतले सगळे मला मिळण्यात यावे. हा, तो माझा पहिला पाऊल होता. माझं शिक्षण नाही झालं तर, वकील पण नाही मला, मी स्वतः तो माहिती अधिकार टाकला. आणि मला 147 कॉपी त्यांनी दिली. पोलीस स्टेशन दिली. त्यामध्ये मग तो माझा दीर म्हणणारा काय म्हणतो की 2009 मध्ये सरोजा या महिलेशी माझ्या भावाचा विवाह झाला होता आळंदी ह्या ठिकाणी. हा, त्या स्टेटमेंटमध्ये. हा, हे दोघं पती पत्नी म्हणून राहत होते. ते मला एक भेटला पुरावा. त्याच्यामध्ये आणि असा एक पुरावा होता, आमचा भाऊ मेला ह्याच्यावर आम्हाला आमचा कुणावरच ऑब्जेक्शन नाही. त्याचा एक म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो गेला. आता त्याचं स्टेटमेंट घेतलं 25 ला आणि माझं घेतलं 27 ला. त्याच्यावरून माझं स्टेटमेंट चेंज झालं हे मला लगेच क्लिक झालं. हा, की ह्यांच्या स्टेटमेंट सारखं सेम माझं स्टेटमेंट ना. मला आतापर्यंत माहित नव्हतं. मग मी फक्त का माहिती अधिकार टाकला होता की खरोखर माझ्यावर FIR आहे का, हे लोक मला फोन करतायत. म्हणून मी माहिती अधिकार टाकला होता. ह्या फक्त नुसत्या धमक्या द्यायच्या की बाबा इकडून कोणाचे तरी फोन यायचे, मग हे पोलीस मला फोन. आणि पोलिसांना सर असं आहे ना की ते कायद्याने फोन करू शकत नाही. FIR असेल तरच करू शकतात. FIR असेल ना तरी पण त्यांना अलाउड नाहीये फोन करायचा लेडीजला. हा, कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. कायद्यामध्ये अशी ही तरतूद आहे, जर एखाद्या महिलेला जर तुम्ही पोलीस स्टेशनला बोलावताय तर तुमच्या जर गाडीने तिला जर तुम्ही घेऊन गेला असाल, नोटीस पाहिजे तुमच्याकडे. आणि संध्याकाळी त्या मुलीला 5च्या आतमध्ये त्या लेडीजला महिलेला तुम्ही तिच्या म्हणजे तुमच्या संरक्षणामध्ये तिच्या घरी तुम्ही सोडू शकता. असं कायद्यामध्ये तरतूद आहे. ह्या लोकांनी 10 वाजता मला तिथं जा म्हणले. त्यावेळेला मला काय झालं असतं तर कोण जिम्मेदार राहिला असतं. बरोबर आहे. मग मी दुसरा परत अर्ज टाकला की मला पोलीस स्टेशनचे CCTV कॅमेरे देण्यात यावे म्हणून. ते मला CCTV कॅमेरे नाही दिले मला CCTV कॅमेरे. हा, सगळेच, मी असं नाही म्हणत की सगळे डिपार्टमेंटवाले असे असतात, असं नाही. पण जे कोणते दोघे होते त्यांनी मला खूप त्रास दिला. माहित नाही त्यामध्ये की काय होतं काय नाही, मला माहिती नाही. पण ज्या API मॅडम होत्या त्या मला म्हणायचे की तू कमिशनर ऑफिसला जा, तिथे तुला न्याय भेटेल. पण मला असं वाटायचं की कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर पण असंच जर असेल तर, असं मला वाटायचं. आणि मी त्या PSI ला असं म्हणायची, सर
माझ्याकडे पैसे नाही, साहजिकच आहे. एखादा वकील जर मला म्हटलं पैसे नाही तू दुसरं काहीतरी देतं, बरोबर. काय देऊ म्हटलं त्यांना. खरंय. आज माझ्या खायची पंचायत आहे सर म्हटलं. बरोबर. मी स्वतः म्हटलं ज्वारी गहू शिजून खाते, बरोबर, पीठ खाते म्हटलं मी असं म्हणायचे त्यांना. हा, आणि मी स्वतः सर माझ्याकडे आता तुम्ही फोटो बघा, मी स्वतः गहू भिजून शिजवून खाल्लेले माझ्याकडे अनेक पण फोटो आहे, माहित आहे का. जर माझा नवरा एवढा प्रॉपर्टीवाला, त्याचा एवढा ह्यांनी छेड केला माझ्या धीरानी, आणि मला एवढं असं त्यांना अनाथ म्हणून त्यांनी सोडून दिलं, ते त्यांचं कधी होऊ शकलं नाही तर ते मला काय देतील का. मला लढावं लागणार का नाही सर आज. 100% लढावं लागेलच का नाही. स्वतःचा आवाज स्वतः उठवावं लागेलच ना. मी आज 4 भिंतीच्या आतमध्ये होते. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 1.5 वर्ष होत आले. 4 भिंतीच्या आतमध्ये मी असा एकही दिवस नाही गेला सर की मी न रडता झोपले. बापरे. मला दिसत नाही आज. आणि सर 1 वर्ष मी डोक्याला तेल लावत नव्हते. मी असं प्रयत्न केलं होतं की जर माझ्या नवऱ्याला ज्याने कोणी त्रास दिला असेल ना त्याला नक्की शिक्षा भेटणार, आणि ती भेटली. मी बोलून नाही दाखवणार. हा, आणि मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला तिथले म्हणले की तुमच्या सासऱ्यांचं असं असं झालं. तर म्हटलं मला माहिती नाही सर. त्या लोकांनी सांगितलं पण नाही. सासरे पण देत झाले. कसं काय मला माहीतच नाही. फक्त ते पोलीसवाले असं म्हणायला लागले की पाय घसरून पडले असं काहीतरी, पण मला त्यातलं काहीच माहिती नाही. अच्छा. आता घरामध्ये ह्यांचे इंटरनल काय वाद होते का. असू शकतात, तुम्हाला पैशांमुळे असू शकतात. हा, तुम्हाला माहित नाही. नाही, मला माहिती नाही. ओके, मग तो आपण स्किप करूया. हो, बरं. मग पुढे मग आता मी माहिती अधिकार वगैरे टाकते ना, आता परत मी एक माहिती अधिकार टाकला. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचं निधन झाल्याच्या नंतर माझ्या दिरानी, माझ्या नवऱ्याच्या भावाने आणि सासूनी असं प्रतिज्ञापत्र बनवलं. बर. की माझे वडिलांचं निधन झाल्यानंतर जे काही हे गट नंबर आहेत 1 2 3 4 5 6, बर, त्या गट नंबरला फक्त आणि फक्त मी आणि माझी आई वारसदार आहेत. माझ्या भावाचं लग्नच झालेलं नव्हतं, तो अविवाहित होता, विवाहित नव्हताच तो. आणि त्यांच्या PM रिपोर्टवर पंचनामा करायला स्वतः हे लोक आहेत, ह्यांच्या सह्या आहेत की तो विवाहित होता म्हणून. ओके. हा, म्हणजे ह्यांनी म्हणलं ना की आज दिवस निघला की दिवस निघलाच, ह्यांनी म्हटलं रात्र झाली की रात्र झाली, म्हणजे कायदा ह्यांच्या बाजूनीच सगळं. अच्छा, म्हणजे हे म्हणतील ते कायदा. हा, हे म्हणतील ते पूर्व दिशाच, असं त्यांनी ठरवले. अच्छा. आता तेव्हा जेव्हा ते गेले होते, माझे मिस्टरांचं झालं तेव्हा बायकोनी मारलं, बायकोनी मर्डर केला. माझ्या इज्जतीवर एवढे शिंतोडे सर, मला आज तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ह्या लोकांनी. माझ्या पूर्ण नातेवाईकामध्ये मी जिथं राहत होते तिथं मला बघितलं की लोक हसतात, खाली मान घालतात, मला कुणी बोलत पण नाही हिने नवऱ्याला मारलं म्हणतात. बापरे, म्हणजे एवढं निगेटिव्हिटी पसरवली सगळं. एवढं त्यांनी म्हणजे असं जगणं माझं मुश्किल करून टाकलंय ह्या लोकांनी. हा, आणि आता त्यांनी काय केलं, ते जेव्हा प्रतिज्ञापत्र बनवलं, आता त्यानुसार त्यांनी परत BNS पण लावले, कलम पण लावले. जर मी याच्यात गुन्हेगार आढळलो तर मला कायद्याने शिक्षा करण्यात यावी किंवा मला अटक करण्यात यावी म्हणून. अच्छा. हा, तो स्वतः प्रतिज्ञापत्र बनवतो. बरं, त्याच्यावरती जे कोणी गावातले असतील त्यांना त्याच्यामध्ये अहवाल दिलेला आहे की स्थानिक अहवाल. आता स्थानिक अहवाल देताना माझ्या मिस्टरांचं निधन झालं त्यावेळेला मला उचललं, हे तर साहजिकच आहे. गावातले कोणते असतात ते पंच जे असतात, कोण XYZ पोलीस पाटील अमकं ढमकं, बरोबर, त्यांना माहिती असेल ना मला उचलले म्हणून. तर मग तिथं हे अहवाल देत आहेत की हे दोघंच वारस आहेत म्हणून ह्यांचे. त्यांना 1967 नुसार त्यांना कायद्याने त्यांच्या लेटर पॅडवरती तो अहवाल देण्याचा अधिकार नाहीये, तरी पण त्यांचं त्यांनी उल्लंघन केलं. अच्छा. हा, कारण पैसा बोलतो. बरोबर. माझ्याकडे पैसा नाही, प्रसिद्धी नाही, माणसं नाही, म्हणजे माझ्याकडे काहीच नाही ना. पण तुम्ही अभ्यास केला त्या गोष्टी. हा, मी थोडासा अभ्यास म्हणजे थोडं आता मी, कारण मला लढायचंय म्हणून. बरोबर आहे. हा, मग मला एक माहिती नाही, ह्यांचीच कोणीतरी ते कोणी XYZ असणार आहे, मला सांगण्यात आलं की वारस नोंद ओढली म्हणून. म्हणजे वारस नोंद यांनी केली. केल्यानंतर त्याला 16 दिवसाचा कालावधी असतो. 16 दिवसात जर हरकत आली की ती वारस नोंद रद्द होती. मग 9 दिवस झाले होते. मी काय केलं, हरकत दिली, गावात गेले डायरेक्ट. गावात ये म्हणे, तू कशी येते ते बघतो. तो धीर मला धमकी देतो. म्हटलं माझ्या नवऱ्याचं जसं केलं तसं मला करतो. हो म्हणे. मी म्हटलं हा मार,
काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं, मी गावात येते म्हटलं. असं तू गावामध्ये कुठं आहे का म्हटलं, तू अडवतो म्हटलं, मला असं दाखव म्हटलं कुठं कायदा आहे का. हा, मी गावात गेले आणि तलाट्याकडे मी हरकत दिली. हरकत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लगेच नोटीस आली मंडलाधिकाऱ्याकडून की 10 तारखेला तुमची सुनावणी आहे. अच्छा. 13 का 10 तारखेला होती. तर मी काय केलं, SP ऑफिसला तक्रार केली. SP ला तक्रार केली, कारण साहजिकच आहे, माझा नवरा आज कशाने गेला मला माहिती नाही. बरोबर. उद्या मला पण मारू शकतात, कुणीही मारू शकतं, कारण की जे आता म्हणजे ज्यांना ती प्रॉपर्टी हवी आहे ते लोक. तर मी SP ऑफिसला आधी तक्रार दिली. म्हटलं मी सुनावणीला जात आहे, मला जर काही झालं तर हे असं असं आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे. आणि त्यानंतर मग मी गेले मंडलाधिकाऱ्यांकडे आणि माझं सगळं लेखी म्हणणं, तिथं बोलले काहीच नाही, मी टेबलवर ठेवलं लेखी म्हणणं आणि निघून आले. दुसऱ्या तारखेला पण मी माझं लेखी म्हणणं, ह्यांचं लेखी म्हणणं नाही, काहीच नाही. ह्यांनी काय केलं, नुसतं ते प्रतिज्ञापत्र खोटं बनवलेलं आणि त्याच्यावरती आधार कार्डावरती यांची वारस नोंद ओढली. आणि मी जवळजवळ तिथंशी जवळजवळ 18 ते 19 20 डॉक्युमेंट्स दिले माझे. अच्छा. तरी माझी वारस नोंद ह्यांनी फेटाळली. तिथं पण पैसा फेकला. हा, माहित नाही कुणाचं प्रेशर आहे, कुणाचा दबाव आहे, माहिती नाही. पण एखाद्या लेडीजला एवढा पण त्रास देऊ नये की तिचं दुसरं रूप पण बघायला भेटू शकतं. बरोबर. आपण कायद्याने जर म्हणलं तर नाही, अर्थातच आहे. बरोबर आहे. हो. तर आता तिथेशी त्यांनी ते काय म्हणतात की तुझ्याकडं कोर्टाचा वारसा दाखला नाही, तुझ्याकडे हे नाही ते नाही. ठीक आहे, मी अज्ञान म्हणजे मला शिक्षण नव्हतं एवढं म्हणून मी काढला नाही. आपल्या त्या प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये पडायचंच नव्हतं ना कधी. बरोबर आहे. हा, मजबूर तुम्ही केलं. तुम्ही त्यावेळेला काय म्हणता, नवऱ्याला हिने मारलं. आणि आज काय म्हणता तुम्ही की माझा भाऊ ह्याचं लग्नच नव्हतं झालेलं, त्याला माझ्या व्यतिरिक्त कुणीही वारसदार नाही. अच्छा, असं हे प्रतिज्ञापत्र करून देत आहेत. हा, पण इकडं ज्यावेळेस मिस्टर होते त्यावेळेस त्यांनी तर सह्या केल्या होत्या की हा विवाहित आहे. पंचनाम्याच्या ह्यांच्या सह्या आहेत. पंचनाम्यावरती तो विवाहित म्हणून आहे, विवाहित म्हणून अंडरलाईन आहे ती तशी. बरोबर. हा, मग आता तिथलं झाल्यानंतर मी ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले. फौजदारी गुन्हे दाखल केल्याच्या नंतर 14 दिवस होऊन गेले होते. मी एक फोन केला त्या लोकांना की काय झाले पुढची प्रोसिजर, तुम्ही काय त्या माणसांची चौकशी नाही म्हणाले. ते माणसं म्हणतायत की आम्ही चौकशीला येत नाही, त्या बाईलाच चौकशीला बोलवा. अरे गुन्हेगार तुम्ही, मला का बोलवता तुम्ही चौकशीसाठी? अच्छा, ठीक आहे, तुम्ही त्यांची चौकशी केल्यानंतर स्टेटमेंट माझं घ्या तुम्ही समोर, पण तुम्ही तिथे पण तुम्ही मॅनेज करता. अच्छा. हा, मग मी तिथलं झाल्याच्या नंतर मी काय केलं, त्यांच्याकडनं परत माहिती अधिकार त्याचे पंचनाम्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे की बाबा विवाहित आणि अविवाहित? सगळे पुरावे आहेत सर माझ्याकडे, सगळे पुरावे आहेत. हो. अच्छा. त्यांचे सगळे हॉस्पिटलचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की ही याची बायको नाहीये. तर मी याची बायकोच नाहीये आणि हे लग्न केलेला पुरावा आहे. ओके. 2010 मधला पुरावा आहे हा. आणि हे पॅन कार्ड आहे. हे आधार कार्ड आहे. आता या आधार कार्डाचा असा विषय झालेला आहे, हे आधार कार्ड कायद्याने महसूल खात्याला व्हेरीफाय करण्याचा अधिकार नाहीये. तर माझं आधार कार्ड OTP माझं नाव टाकून व्हेरीफाय केलं त्यांनी की खरोखरच बनावट आहे का खरं आहे हे आधार कार्ड. हा, मग पुढे कशा गोष्टी घडत गेल्या? हा, आता त्यांनी काय केलं, मंडल अधिकाऱ्यांना काय करून माहित नाही, वारस नोंद ओढली त्यांची. वारस नोंद ओढल्यानंतर आता माझ्याकडे तर पैसे नाहीत, तर ही काहीच करू शकत नाही पुढं, असं त्यांना वाटलं. तर मग त्यानंतर मी काय केलं, जे त्यांच्यावर इथं सगळं ते मॅनेज करतायत. पण मग मी त्यानंतर काय केलं, मुंबईला गेले. मुंबईला अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 आणि त्यांच्यावर तक्रार दाखल केली मी. की मला 14 वर्षे त्रास दिला, घरात घेतलं नाही. बरं, त्यानंतर शिवीगाळ केली. कायद्यामध्ये असं आहे की ॲट्रॉसिटीमध्ये दलित समाजाचे जर असतील तर त्यांना तुम्ही हिणवू शकत नाही. की ते म्हणायचे ना की ह्या लेडीजचं आपल्याला काही नको. तर ते पण त्यांचं कुठेशी तरी चुकलं. तर त्यानंतर मालमत्तेमधून डावलणं. अच्छा. की माझ्या जेवढी नवऱ्याची काही जी मालमत्ता होती त्यामधून पण मला त्यांनी डावललं. अच्छा. हा,
मग म्हणून ते कुठेशी तरी मला चुकीचं वाटते. बरोबर. हां. मग म्हणून मी सध्या तर लढते. बरं. मी स्वतःच्या हिमतीवर लढते. माझ्याकडे काय वकील वगैरे नाही, काय नाही. मी स्वतः अर्ज बनवते, स्वतः अर्ज देते. वा. हां. थोडा थोडा अभ्यास करते. मग तुमच्याकडे पैसेही नाहीत? पैसे नाही, तुमच्याकडे ताकद नाही, माणसं पण नाही, शिक्षण पण नाही, वकील पण नाही. बापरे. मित्रांनो, बघितलं, ताईचं खूप जास्त शिक्षण पण नाहीये, काहीच नाहीये. एवढ्या मोठ्या लढ्याला स्वतः एकट्या तोंड देत आहेत. म्हणजे किती, म्हणजे त्यांचे मिस्टर गेले, त्यांना हे पण माहीत नाही की ते कसे गेले, आणि एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत की विचारही करू शकत नाही. तर म्हणजे खरंच अशा, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलं आपल्याला की लेखणी हातात घ्या, खरंच आहे की एखादी स्त्री जर खरंच तिने जर लेखणी आणि तिने जर कायदा हातात घेतला तर खरंच ती मग कोणाचीच नाही. तर ताई, मला एक सांगा, आता करंट सिच्युएशन काय आहेत मग? आता सध्या तर मी आत्ताच काल मुंबईला जाऊन आले. बरं. मुंबईला तिथेशी मी हे खाली लोक हे करतायत, त्यामुळे मी मुंबईला माझा अर्ज देऊन आलेली आहे. बरं. हां, त्यानुसार आता पुढं काय होईल ते होईल. आणि जे काय वारसा दाखला दिवाणी कोर्टातून आपल्याला भेटतो, त्यासाठी जर प्रोसिजर मला करावी लागणार, तर त्यासाठी खूप सारं मानधन पैसे तिथे द्यावे लागतात आपल्याला. बरोबर. जे काय गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असतं प्रॉपर्टीला, त्यानुसार त्याची किंमत ठरली जाते. त्यावेळेला त्यानुसार आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तिथेशी. त्यावेळेला तो सक्सेशन निघत असतो. हां, त्यासाठी पण हे लोक मला आडवे येतील गावातले, मुद्दा म्हणून देणार नाहीयेत सक्सेशन, कारण मग वारस नोंद लागेल ना माझी. बरोबर. म्हणून. बरं. आता मला सांगा, सरकारकडून वकील पण भेटतो? हो. मग तुम्ही तो प्रयत्न नाही केला का? मी अनेक तर केलेला नाहीये. बरं. हां. मग का नाही केलं म्हणजे तुम्ही? कारण की माझ्याकडे एकच तो सक्सेशन म्हणजे कोर्टाचा दाखला असतो, वारस दाखला. तो जर अनेक पुरावा भक्कम असेल तर त्यांनाही माझ्या बाजूने लढता येईल. बरं. म्हणून मी अनेक सरकारी वकील नाही घेतलेला. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःची लढाई स्वतःच्या पद्धतीने लढायची. बरं. पण मी घेईल वकील, कारण की ते लोक वकील आणतायत. एका पिरियड नंतर वकील लागेलच. एवढं पण मी नाही हाताळू शकत. नाही. एक्झॅक्टली. बरं. आता मला सांगा, तुमच्या अपेक्षा काय काय आहेत? माझी अपेक्षा अशी आहे सर, मी त्या म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत 15 वर्ष संसार केलेला आहे. 14व्या वर्षी लग्नाला म्हणजे 14 वर्ष कंप्लीट होणार होते 15 फेब्रुवारीला. 7 फेब्रुवारीला निधन झालं त्यांचं. त्यांना जो छळ झाला त्यांचा मिस्टरांचा, एकमेव फक्त का की ह्या दलित महार समाजाच्या मुलीसोबत त्यांनी विवाह केला म्हणून त्याला एवढा त्रास, मानसिक डिप्रेशनमध्ये गेले, ते वेडे झाले, व्यसनाच्या आहारी लागले. त्यांना काय करतो आपण कळालं नाही. म्हणून मला ते प्रॉपर्टीसाठी ह्यांचं चाललं होतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की मी त्या प्रॉपर्टीसाठी लढणार. बरं. हो. पण अजून एक दुसरी गोष्ट मला अशी वाटते, तुमचं मिस्टरांवरती एवढं प्रेम आहे, तर तुम्ही त्यांच्या पंचनाम्याची केस परत का नाही करत? की तुम्हाला अजून कल्पनाच नाहीये तो मर्डर होता की तो ऍक्सिडेंट होता, माहित नव्हतं. मग तुम्ही त्याची पण केस का नाही ओपन करत? मी ती जर परत SIT लागू केली ना सर, SIT मध्येच माझे खूप पैसे जाणार, खूप मला ती चौकशी तिथे ते पण दाबणार. SIT चौकशी व्हायला खूप हे लागतं, पैसा लागतो, वकील लागतो. मी चौकशी पण केलेली, तर त्यांनी मला सांगितलेलं की आत्ता ह्या टायमाला तुम्ही 50,000 रुपये टेबलवर ठेवा, आम्ही SIT लागू चौकशी करतो म्हणून. अच्छा. हो. मी खूप प्रयत्न केले. मला असं वाटतं की तुम्हाला अजून कारण माहित नाहीये की त्यांचा मर्डर झालाय की त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. याची पूर्तता करा आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. बरं, मला एक सांगा, आता तुमचे दीर आहेत ते तुम्हाला मारायच्या धमक्या देत आहेत का? फोनवर मध्यंतरी ते बोललेले मला मारायच्या धमक्या देत आहेत. ओके. आणि मला मारू पण शकतील सर, ते कुठेही मारू शकतील मला ते. अच्छा. हो, कारण जे म्हणजे आता मी जे सध्या गुन्हे दाखल केले ना, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे नाव आहेत ज्यांनी सहकार्य केलं ह्या लोकांना, माझ्या दीराला. बरं. वकील तुम्ही लावलेला नाहीये? नाही. तुमचं शिक्षण काय आहे? माझं 9वी पास आहे. 9वी पास आहेत आणि स्वतःची केस स्वतः लढताय? सध्या तर. बरं. अच्छा. आता कोणती जी तुमच्या मिस्टरांच्या नावावरती जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला हवी आहे, राईट? बरं, ठीक आहे, नक्कीच. तर मित्रांनो, तर ही गोष्ट अशी आहे, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ताईचं ताईची एक विनंती आहे, जर कुणी असे
लोक पाहत असतील की जे त्यांना मदत करू शकतील, पैशानी नाही, ॲटलिस्ट त्यांना एक चांगला वकील पाहिजे की ॲटलिस्ट त्यांच्या केस पाहू शकतो. तर ताई, तुम्ही आपले प्रेक्षक आहेतच, तुम्ही त्यांना डिरेक्टली थ्रू कॅमेरा तुम्ही डिरेक्टली बोलू शकता. आता जे मी आता पॉडकास्ट केले ना सर, हा व्हिडिओ किंवा हे चॅनल जे कोणी बघत असतील ना, हा जो आजचा पॉडकास्ट आहे ना, होईल तेवढा जास्त शेअर करा, जेणेकरून जी माझी व्यथा आहे ना ती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि माझ्यासारख्या अशा अनेक महिला असतील की त्या बळी पडल्या असतील की डिपार्टमेंटच्या, महसूलच्या किंवा घरच्यांच्या, तर त्या बाहेर येऊन सांगतील, त्यांना एक धाडस भेटेल, बळ भेटेल. कारण मी आज एकटी असताना, माझं शिक्षण नसताना पण मी आज हिंमत केले आणि सरांच्या चॅनलवरती येऊन मी बोलते. तर हा व्हिडिओ होईल तेवढं शेअर करा. नक्कीच. तर मित्रांनो, नक्की कमेंट्स करा. आणि ताई, तुम्ही आज आलात, तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवलात, खरंच तुमचे आभार. आणि हे बघा, सत्यता मित्रांनो, आपण आता हे प्रॉपर्टी किंवा हे भलेही तुम्ही म्हणाल की विशालदादा तुम्ही चौकशी करा, हे करा, अर्थातच त्याच्यासाठी एक आहे, कायदा आहे किंवा जे न्यायव्यवस्थेची लोक बसलेली आहेत ते न्याय देतीलच. आपण इथं फक्त अनुभव शेअर करतो, स्वतःची एक बाजू मांडतो. आपण इथं कोणाबद्दलही आक्षेप वगैरे घेत नाही, पण ॲटलिस्ट हे आपण स्वतःचे मुद्दे मांडतो. तर आपण भलेही कोणी नसू देत, पण ॲटलिस्ट आपण एक्सपिरियन्सेस तरी घेतोय, ॲटलिस्ट आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रेक्षकांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा. तर चला, भेटूयात आणि तुम्ही कमेंट्स करत राहा. भेटूयात नेक्स्ट पॉडकास्टला. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद सर, तुम्ही मला बोलावलं तुमच्या चॅनलवरती, मला बोलण्याची संधी दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.